हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कसे आहात सर्व? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे पूजा जाधव ब्लॉग. तर आज आहे श्री गणेश चतुर्थी. तर आजच्याला गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहेत. तर आमचं पण चाललं होतं नियोजन, बसवायचं की नाही बसवायचा, कारण की मागच्या वर्षी आम्ही काय बसवला नव्हता. म्हणजे या अगोदरपासून इथे जास्त तर घरी बसवत नाही, सगळ्यांचा मंडळाचा एकच गणपती असतो. पण यावेळेस चाललंय का की या अगोदर 2 वर्ष आम्हाला काही कोणतेच सण वगैरे पण साधे सेलिब्रेट वगैरे करता नव्हते येत. तर त्यामुळे गणपती तर म्हणजे बसवायचं तर नव्हताच. पण आता ह्या वर्षीपासून सगळं काही सेलिब्रेट करायचंय, तर म्हटलं की गणपती पण बसूयात, कारण की मला असं वाटतंय की ह्या घरात गणपती वगैरे काही बसवलेलं नाही या अगोदर पण. तर त्यामुळे म्हटलं की चला या वर्षीपासून आपण सुरुवात करूयात. आणि तसंही मंडळाचा गणपती पण असणार आहे, मग तिकडे पण जात जाऊ. आणि घरच्या गणपतीचं पण, म्हणजे घरी गणपती आल्यानंतर एक वेगळीच हे राहतं, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी येते घरात. तर त्यासाठी मग 10 दिवस असं वेगळंच वातावरण राहतं गणपती बसल्यानंतर. तर या अगोदर म्हणजे मी लग्नाच्या अगोदर माहेरी दरवर्षी आमची तर गणपती बसायचा, तर त्याच्यामुळे मला माहिती आहे की ते म्हणजे गणपती यायचा जरी असला तरी आपण कितीतरी तयारी करतो. तर आता तसंच ते आता सकाळीपासून तर माझे सगळे काम आवरण्याची धावपळ चालू आहे. पण आता सगळं आवरले आणि श्रीषाची पण झोप वगैरे झाली, तर म्हटलं की चला आता गणपतीची तयारी करू, कारण की आपण गणपती संध्याकाळीच बसवणार आहोत. कारण की अजून तर काहीच डेकोरेशन वगैरे नाहीये, फक्त आता घरातलं जे काय आपलं डेलीचं जे काम वगैरे असतं. आणि सकाळी फक्त मी जाळ्या वगैरे जे काय आपलं क्लिनिंग आहे तर ते करून घेतलेलं आहे. आणि आता डेकोरेशनचं वगैरे ते सगळं करणार आहोत. तर पाहूयात आता कशा पद्धतीने गणपती बसवतो. तर तुमचा व्हिडिओ तुम्ही पण असाच कंटिन्यू पहा. तर इथे आम्ही गणपती मागे जे डेकोरेशन करणार आहोत, तर थोडंसं अशी आयडिया म्हणजे थोडंसं डिस्कशन केलं. त्यानंतर काहीतरी म्हटलं आपण थीम करूयात. तर इथे आम्ही चंद्रकोर बनवणार आहोत, तर ती पुठ्ठ्यापासून बनवणार आहोत. तर पहा पुढे की कशी होते काय होते. आणि घरगुती करतोय तर त्यासाठी लागण म्हणजे जे पाहिजे ते काय म्हणता येईल, मटेरियल पण अवेलेबल नव्हतं. लकीली हे पुठ्ठे पण नव्हते, पण ते पण आले. थोडंसं नवीन सामान वगैरे आल्यामुळं ते पण आले. तर हे पुट्टे पण नव्हते, मग त्याच्या म्हणजे जे पिना वगैरे असतात ते यूज करून काही घरात जे काही मटेरियल होतं तर तेच यूज करून आम्ही हे थीम करण्याचा प्रयत्न चालला आहे. तर आम्ही चंद्रकोर बनवणार. तुम्हाला शेपवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल की आम्ही कोणती थीम बनवणार आहोत. तर इथे काहीच आम्ही थोडं पण आम्हाला म्हणजे कशी बनवतात काय बनवतात ही काहीच आयडिया नव्हती. पण जसं आमच्या थोडंसं डोक्यानी मग आमचं चाललं होतं दोघी तिघींचं डिस्कशन करून मग सडनली असा प्लॅन झाला. कारण की सकाळपासून म्हणजे आता दुपारी 2-2:30 वाजलेले आहेत. तर तेव्हा आम्ही हे डेकोरेशन वगैरे करायला घेतले. रूम वगैरे थोडीशी क्लीन वगैरे केली आणखीनच. कारण की अगोदर थोडा पण प्लॅन नव्हता. असंच त्या आल्या होत्या माझ्याकडे पण म्हणल्या की काकी बसूयात आपण तुमच्या घरी, ह्या अगोदर गणपतीने बसवला असा तसा, आम्ही तुम्हाला करू लागतो. त्यामुळे म्हटलं की चला मग ह्या पण मदत करतायत, तर मग नाही का करायला घेते. आणि श्रीषा पण झोपलेली होती. मग तेव्हा आम्ही स्टार्ट केलं होतं दुपारीच. पण तेव्हा पण भरपूर टाईम झाला होता, 2:30 ते 3 वाजत आले होते थोडे कमी. पण म्हटलं होईन की नाही, पण म्हटलं की चला आता ह्या पण आहेत हेल्पला. एकटी जर असते तर मग भरपूर टाईम लागतो मला माहिती आहे. तर त्यामुळं मग मी नकोच म्हणत होते. पण म्हटलं की चला आहे थोडंफार मटेरियल पण आहे की आपण थोड्याशा डोकं लावून आपण करू शकतो. तर मग अशी थीम वगैरे बनवली होती आणि त्यांना छोटाच गणपती आणायला लावला होता. बट आता पुढं जाऊन तुम्ही पाहतानाच गणपतीची साईज आम्ही जे बनवले चंद्रकोर आणि त्याची साईज. तर आता इथे मेहनतीने बनवायचंच काम चाललंय आणि ह्याच्यासाठी भरपूर टाईम गेला आमचा. 4 वाजेपर्यंत आम्हाला हे सगळं बनवण्यासाठी लागलं. तर आता इथे घरचाच कापूस वगैरे पिंजून मग त्याला लावण्याचं काम चाललंय. आणि म्हटलं की जास्त पण काय म्हणता येईल, काही जे आमच्याकडे थोडेफार जे प्रोडक्ट होते तर ते जास्त यूज नको करायला, त्या असं डोक्यात धरून पण चाललं होतं आमचं. पण जसं थोडक्यात पाहिलेलं होतं मी थीम या अगोदर. तर म्हटलं की चला त्या पद्धतीने थोडंसं इमेज येत होते डोळ्यासमोर, तर त्या पद्धतीनेच मी करण्याचा प्रयत्न करत होते. तर मुलींनी तिथे पेपरचे असे फुलं पण बनवले होते रोजचे. त्या बोलल्या की आम्हाला येतात, मग आम्ही ते बनवतो. तर मग त्यांनी ते बनवायला घेतले. तोपर्यंत मी जी चंद्रकोर आहे त्याला आपला कापूस वगैरे लावून घेतला. तर इथे आता
मी डेकोरेशनसाठी घेतले. तर आम्ही वरचा जो रूम आहे तर रिकामेचा आहे, तर एका साईडला सामान वगैरे आहे, एक रूम मोकळाचा आहे. तर मग आम्ही तिथेच निवांत गणपती बसवण्याचं ठरवलं, कारण की खाली हॉलमध्ये पण बसवला असता किंवा देवघरामध्ये पण बसवला असता. पण होतं आहे असं की देवघर वगैरे आम्ही लावून घेतो, कारण की श्रीशा तिथे जात असते आणि सगळे देव वगैरे हळदी कुंकू ते पूर्ण असं खाली घेते ती. तर त्यामुळे मग हॉलमध्ये पण त्यामुळेच बसवता आला नाही, कारण की घरी थोडासा असा उंच थोडीशी हाईट असला असा टेबल नव्हता. त्यामुळं मग जो आपला टीपॉय होता तर त्यावरतीच गणपती बसवायचा होता. आणि अगोदरचा एक टीपॉय आहे ते दोन्ही मिळून झालं असतं, पण त्या दोन्हीची साईज इक्वल नव्हते. तर त्यामुळे म्हटलं की साईडने असं ठेवायला पण डेकोरेशन करायला आपल्याकडे काही नाही आहे. तर त्यामुळे मग असं टीपॉयवरतीच म्हणलं बसूयात, कारण की त्याच्यावरती स्पेस पण भरपूर आहे. आणि गणपतीसोबतच आपलं जे कळस, आपलं आरतीचं ताट वगैरे असतं, फळं असतात, तर ते मग त्यावरती मग व्यवस्थित ठेवता येतात. तर आता इथे मग जो टीपॉय होता तर त्यालाच मी साडी वगैरे 2-3 साड्या घेतल्या होत्या डेकोरेशनसाठी. तर मी आता साडीचंच त्याच्यावरती जो पडदा आहे तो टाकणार आहे, कारण की एवढे आपल्या घरी असे जे टेबलवरचे जे कवर असतात तर मग ते एवढे खास नव्हते. त्यामुळं मग म्हटलं की साडीच टाकूयात, कारण की साड्यांमध्ये आपल्याकडे भरपूर आणि छान छान कलरची व्हरायटी पण असते. आणि ज्या आपल्याला थीममध्ये आपल्याला बनवायचं आहे, जे डेकोरेशन करायचं आहे बॅगचं किंवा टेबलवरचं, तर ते सगळं व्यवस्थित करता येतं. तर मी मागे पण साडीच लावून घेतलेली आहे, जो व्हाईट कलरचा कपडा दिसतोय तुम्हाला, तर ती पण साडीच आहे. आणि ते लाईट कलरची जी साडी ती पण साडीच आहे. आणि हातामध्ये पण जी आहे तर ती पण माझी साडी आहे. तर आता ज्या माझ्याकडचं मी असं थोडंसं विचार केला, म्हणजे काय म्हणता येईल, असं डिस्कशन केलं. तर त्यामध्ये मग मला असं वाटलं की थोडंसं बॅकला आपण डार्क ठेवूयात, जेणेकरून जे आपले हार वगैरे आहेत, जे झेंडूचे जे आर्टिफिशियल हार भेटतात आता तर ते ऑलरेडी माझ्याकडे होते. आणि इमर्जन्सी प्लॅन झाल्यामुळं काहीच असं नवीन असं डेकोरेशनचं काही घ्यायला जायला पण टाईम नव्हता, कारण की डायरेक्ट लगेचच प्लॅन केला, लगेच आम्ही डेकोरेशन क्लिनिंगला लागलो. आणि थोडीफार म्हणजे सकाळी मी थोडीफार क्लिनिंग केलीच होती, पण वरचं जे आहे ते यूजमध्ये जास्त येत नाही. त्यामुळे मग फरशी वगैरे पुसून घेतली डबल. आणि म्हणजे गणपती बसवायचे त्यामुळं, आणि जाळ्या वगैरे ते सगळं माझं क्लिनिंग झालेली होती अगोदरच सकाळी पूर्ण घराची ती पण. तर मग म्हटलं की आता जे काही डेकोरेशन आहे तर ते घरच्या सामानामध्येच बनवायचं असं तर डोक्यात ठेवून सगळं त्याच प्लॅनिंगनी ठरलं होतं. तर आता तुम्ही पुढे पाहतानाच किती छान पद्धतीने आपलं डेकोरेशन होत चाललंय. आणि पूर्ण झाल्यानंतर पण तुम्हाला आवडेल मला असं वाटतं, कारण की आम्हाला पण एवढे मी अगोदरचं डेकोरेशन वगैरे करत आलेली आहे, म्हणजे लग्नाच्या अगोदर तुम्हाला म्हटलं की असं क्रिएटिव्ह वस्तू तुम्हाला खूप आवड आहे. नवीन नवीन असं काही क्रिएट जर करायचं म्हटलं तर मला खूप आवडतं. तर म्हटलं की मग आपण त्या सगळ्या ज्या आयडिया आहेत या अगोदर जे काही थीममध्ये मी डेकोरेशन केलेले आहेत तिकडे, तर त्याचंच थोडीशी आयडिया घेऊन आपण इथे पण बोलूयात, कारण की या अगोदर गणपती बसवलेला नाही आहे इथं. त्यामुळे डेकोरेशन पण छोटं पण असं थोडं पण सामान नव्हतं, काहीच नव्हतं त्यामुळं. आणि हा जो गणपती आहे तर तो पण म्हणजे माझे जे दीर आहेत त्यांना मी सांगितलं होतं, आणि त्याच्यामध्ये जे काय मेन सामान आहे तेच मी सांगितलं. आणि डेकोरेशन सांगण्याचं पण ते विसरूनच गेले मी, कारण की आता अचानक प्लॅन झाला, मग गणपती सांगितला, मग त्यानंतर मग नंतरच्या कॉलला मग मी पुन्हा बाकीचं जे सामान लागेल, जे गुलाल वगैरे किंवा नारळ वगैरे फूल आणि ते सगळं सांगितलं. आणि ते पण पहिल्यांदा लक्षात आणि फक्त गणपती सांगितला होता. पण त्यानंतर मग म्हटलं की चला नाही का जे आहे त्यामध्ये पण होईल बरोबर. तर माझ्या डोक्यामध्ये लगेच आयडिया आली, माझ्याकडे काय काय होतं त्यामध्येच लगेच म्हटलं का असं करूयात. तर साड्या सिलेक्ट करायला बराच टाईम गेला मला इथे, पण मग नंतर म्हटलं की चला होईल बरोबर. तर मग 2 साड्यामध्ये करायचं चाललं होतं. नंतर मग हे ॲड केली, तर त्या साडीनीच खरा तर लुक आला. तर खूप छान कलर आहे, ऑलिव्ह ग्रीन कलर, असं ग्रे गोल्डन असं शाईन आहे त्याच्यामध्ये, आणि ऑलिव्ह ग्रीन असा थोडासा कलर दिसतो त्या साडीचा. तर इथे तुम्हाला गोल्डनच दिसते, पण रिअलमध्ये तसा कलर तर इतका म्हणजे छान दिसत होतं डेकोरेशन त्यांनी, की बस ही साडी लावल्यानंतर. आणि त्याच्याबरोबर जे झालं आहे त्याचे कसं ते दिसत आहेत, तर ते जे आपले पदराच्या साईडचे असतात ते बरोबर गणपतीच्या डोक्यावरती येत होते. तर त्यांनी आणखीनच शोभा आली म्हणजे डेकोरेशनला. आणि ह्यानंतर हे हार वगैरे तर अजून लावायचे होते, तर म्हटलं की चला आपण ते हे लावून घेऊयात. तर इथे श्रीशा आली होती आणि तिचं बघा काय चाललंय,
तर तिला इतका आनंद होत होता, कारण की तिला आम्ही म्हणजे 6 जास्त वरती आणत नाही, कारण की यायला पण टाईम भेटत नाही शक्यतो, म्हणजे खाली खाली सवय लागलेली आहे. तर कधीतरी आलो तर येतोच, नाही तर मग असंच कधी कधी बसायचं असतं इव्हिनिंगला तरच येतो, नाही तर जास्त तर कुणीच आमचं वरती जास्त येत नाही. आणि आजच्या आम्ही वरती होतो तर तिला इतका आनंद होत होता की ती सगळे हार वगैरे घेऊन तिथं पळत होते. आणि काही जे डेकोरेशनमध्ये भेटलेले काही ते फुलं वगैरे होते तर ते मी जपून ठेवलेले होते. श्रीजाच्या बड्डेच्या वेळेस डेकोरेशन केलं होतं आम्ही हॉलमध्ये, तर त्याचे काही पडले होते, तर मग मी ते सगळे कलेक्ट करून ठेवले होते. आणखी पण होते पण ते कुठे गेले काय माहिती नाही. आणि हे 2च सापडले फक्त आता. आता तुम्ही इथे श्रीशाला पाहताय तर तिला असं वाटतंय की काय घेऊ आणि काही नको, सगळं आम्ही ज्या गोष्टीला हात लावतो तिथं ती यायची आणि तेच गोष्ट हातात घ्यायची. तर आता मी अगोदर हार घेतले तर लगेच हारच पाहिजे होते तिला. तर म्हटलं की आता म्हटलं पटकन लावून घेऊयात, कारण की बराच टाईम होत होता. आणि तरी ते म्हटलं की सगळ्या गोष्टी अगोदर आणून ठेवूयात वरती, आणि त्यानंतर मग बाकीचं जे काही डेकोरेशनचं आहे तर मग ते पाहूयात. म्हणजे थोडं लगेच आता हे काय हार वगैरे लावून घ्यायचे होते, आणि मग बाकी सगळं डेकोरेशन तर होत आलेलं आहे पूर्ण, म्हणजे हार वगैरे लावलं तर कम्प्लीट होऊन जाईल, कारण की जास्त काही म्हणजे मटेरियल नव्हतंच ते त्याला सजवण्यासाठी. त्यामुळे आपली सिम्पलसोबत अशी थीम केली होती आम्ही. आणि जे काय आपले आर्टिफिशियल हार होते, मी श्रीशाचे जे मंथली आपण फोटोशूट करतो तर तेव्हाच आणले होते. तर मी म्हटलं की त्याचंच यूज करावा, आणि हे मी तेव्हाच आणलेले होते तर ते आज उपयोगी आले. आणि असं काही घेतलं ना ते कायम उपयोगी पण येतं. आपल्याला वाटतं कधी कधी का नाही का कशाला आपण पैसे घालतो आपण, पण अशा वेळेस ते म्हणजे कायम ते असे छानच कोणती पूजा असते तरी आपल्या खाली पण मांडण्यासाठी होतात, वरती लावण्यासाठी होतात. तरी पाहू शकता तुम्ही किती तिची लुडबुड चालली आहे. आणि सारखं म्हणजे तिला इतका आनंद होत होता, सारखी पळत होती हॉलमध्ये. आणि तिला कसं मोकळी रूम आहे ती, त्यामुळे आवाज पण असा म्हणजे मोठा मोठा येत होता, तसाच आवाज तिला आल्यासारखा, त्यामुळे इतकी पळत होती की बस. आणि त्या अगोदर तर टीपॉय आहे त्याच्यावर चढव म्हणत होती, पण त्या बाप्पाचा आहे त्यामुळे मग तिला चढून दिलं नाही तर मग आली का लगेच चढायला बघायची ती. तर तिला असं खवळलं की लगेच राग येतो, लगेच रडायला लागते, डोकं आपटते खाली. त्यामुळं मग तिला कधी कधी पाहिजे असं तेच द्यावं लागतं. आणि इथं तिच्या काकाने त्याला खाली नेले आता. तर म्हटलं की पप्पा येतील तिला घेऊन, ते पाहतील तिला, कारण की आमचं होतं डेकोरेशनमध्ये लक्ष. आणि जे आपल्या सेफ्टी पिन वगैरे काही असं छोटे छोटे जे कागद वगैरे आहेत ते सगळे तिथेच पडलेले होते. म्हटलं की एकदा डेकोरेशन झाल्यानंतर मग डायरेक्टली झाडू मारून चांगलं क्लीन करून घेता येईल. तर त्यामुळं तर आता इथे जे 2-3 हार होते ते 3-4 हार आहेत, तर त्याच्यामध्येच मी हे करून घेणार आहे डेकोरेशन. म्हटलं की जास्त म्हणजे होते तर मग ते दुसऱ्या कलरमध्ये येत होते, मग ते थोडे मॅचिंग होतात, तर मी हेच हार म्हणजे सिलेक्ट केले. तर म्हटलं की जास्त मग तेच असे उठून दिसतात, जो वेगळा कलर लावतो तो ते. आणि इथं सिम्पलमध्ये असं छान वाटलं मला एवढंच. आणि टाईमही नव्हता, कारण की बराच वेळ मी या डेकोरेशनसाठी दिला होता. त्यानंतर मग इव्हिनिंगमध्ये पुन्हा श्रीशाचा खाण्याचा टायमिंग झाला. आणि मग त्यामुळं मग मला सगळं आवरून पुन्हा म्हणजे तिचं जे खाणं पिणं आहे त्याचं सगळं पाहावं लागलं. तर मग तर इथे अशा पद्धतीने आमचं जे डेकोरेशन आहे तर ते पूर्णपणे रेडी होते. तर अशाच पद्धतीने म्हणजे थोडंसं आमचं दोघींचं डिस्कशन करून चाललं होतं. तर बरं झालं या सगळ्या जणी आल्या, त्याच्यामुळं मग एवढं म्हणजे काय म्हणता येईल. तर पहिल्यांदा तिथं काही गणपती बसवायचं मी तुम्हाला अगोदर म्हटलं की डोक्यात पण नव्हतं सकाळपासून तर दुपारपर्यंत. पण ते आल्यानंतर मग त्यांनी थोडे हट्ट केला की आपण नाही का बनवू म्हणजे नाही का बसवूयात गणपती, आम्ही तुम्हाला सगळं बनवू लागतो. मग त्यानंतर मग मी डोक्यात घेतलं, मग गणपती वगैरे सगळं आणायला लावलं. मग त्यानंतर मग हे सगळं आवरायला त्याला भरपूर टाईम गेला, पण मग ते आपण करू लागले, त्याच्यामुळं मग एवढं सगळं माझं झालं नाही. तर एकटीला मग फक्त जर डेकोरेशन असतं तर मग मी ते पटकन केलं असतं. पण आपलं जे शूट करून जर म्हटलं ना तर व्हिडिओ वगैरे म्हणजे असं डेकोरेशन वगैरे काही करायचं इतका टाईम लागतो ना की बस. कारण की तुम्ही या अगोदरचे व्लॉगही पाहिले असतील की मी श्रीशाचे जे मंथली आपण शूट करतो त्याला पण असे वेगवेगळे थीम केलेले आहेत. तर तेव्हा पण मला भरपूर टाईम लागायचा, म्हणजे शूट प्लस डेकोरेशनचं ते सगळं, आणि त्याच्यामध्ये टाईम लागतो. दाखव इकडं मला दे ना.
फू आहे फू. केस आहेत केस. बुड्डी के बाल आहेत बुड्डी के बाल. दाखव बरं असं असं छान छान कर बरं छान छान. आम्हाला द्या खाऊ आम्हाला द्या. दे तुला देणारच पाहिजे. बाबांना दे जाऊन दे बाबांना दे. बाबा वैष्णव एवढं कापसच आपलं देवा कुठे घे ना ग. दे ना काकांना दे. काकांनी आणू काकाला नाही. अरे 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 दे ना. वा तर आता इथे मी गणपतीसोबत थोडंसं सामान मागवलं होतं जे गणपतीसाठी लागणार आहे. म्हणजे आपण गणपतीच्या जे आपण विडा वगैरे ठेवावा लागतो त्यासाठी आपल्याकडं ते फळं वगैरे ते सगळं मांडावं लागतं. तर काही काही ते हरतालिकेची पूजा आदल्या दिवशी होतेच तर त्यासाठी आपण जे फळं कलेक्ट करतो जे 5 फळं जे असतात तर तेही मांडतात. पण नंतर मग मला असं वाटायला लागलं मांडतात की नाही मांडतात. त्यामुळं मग मी तेही सांगितले होते 5 फळं म्हटलं तर गणपतीबरोबर लगेच ते सगळं वाटा ते सगळं सामान भेटून जातं. नारळ वगैरे म्हटलं असंच नारळ ठेवूयात. मग पानं वगैरे नव्हते नागिनीचे तर ते सगळं सांगितलं होतं. मग मी ते चेक करत होते की सगळं आहे की नाही. मग नंतर नाही. तर आता इव्हिनिंगचे वाजलेले आहेत 5 ते 5:15चा टायमिंग झाला आहे. तर अशा पद्धतीने आम्ही असं डेकोरेशन केले. तर आता गणपती मांडल्यानंतर ते पूर्ण उठून दिसणार आहे सगळं. आणि आता सगळं फक्त मांडे राहिलेले आहे गणपती बसवायचे. आणि त्यानंतर जे आपलं फळं वगैरे जे आहे तर ते सगळं छोटी मोठी जी मांडणी असते तर तेवढी राहिलेली आहे फक्त. तर हे फक्त आम्ही चंद्रपूरचं हे बनवलं. मी जस्ट असंच म्हटलं ते मुलींना पण त्या म्हणल्या की बनवू. म्हणजे माझ्या पुतणी जी नणंद आहे तर त्या म्हणल्या बनवूच म्हणल्या. तर मग आम्ही बनवलं सगळं एवढं सगळं. तर त्यासाठी सगळं अवेलेबल पण झालं घरच्या घरीच. कारण की त्याच्यासाठी पुठ्ठा वगैरे काहीच नव्हतं. ते एमर्जन्सी असं घरी थोडंसं मटेरियल आलं तर ट्रॅक्टरचं त्यामुळं मग त्याला ते पुष्टे वगैरे ते सगळं निघलं. आणि त्या जसं म्हटल्या मग त्या पद्धतीने मग सगळं केलं त्यांनी. मस्त असे फुलं पण बनवलेली आहेत तुम्हाला दाखवते. तर अशा पद्धतीने फ्लावर जे पानं असतात वहीचे तर त्याच्यात मस्त असे फ्लावर बनवलेत. आणि त्याच्यासाठी पेंटिंग कलर नव्हता आमच्या घरी. कशाचं पेंट कलर म्हणजे जो मुलं यूज करतात स्कूलमध्ये जे ड्रॉइंगसाठी तर ते कलर मग नव्हते. तर त्यामुळे मग ह्या अशा पद्धतीने 2 फक्त फुलं बनवलेत. तर हे खूप नियोजन खूप लेट झालं. कारण की या अगोदर फक्त मंडळाचा गणपती बसवायचा होता तर आम्ही पण तिकडे जाणार होतो. पण नंतर मग असंच बोलता बोलता त्या माझ्याकडे आल्या. तर त्या म्हणल्या की चला आपण नाही का तुम्ही पण बसवायला पाहिजे. तर तुमच्या इथं या अगोदर गणपती नाही बसवलेला. आणि जसं माझं लग्न झालं त्यानंतर तर काय बसवता पण आलं नाही. आणि त्यानंतर ह्या वर्षी फक्त बसवता म्हणजे या वर्षी बसवता येऊ राहिला आहे. तर म्हटलं की चला बसूयात. मग म्हटलं ह्या मुली पण आल्या तर माझ्या पण डोक्यात टूप पेटली. म्हटलं की बसवला तर काय चांगलंच आहे बसवणं नाही का गणपती बसवल्यानंतर. तर त्यामुळं म्हटलं मग इतका लेट नियोजन केलं 3च्या नंतर नियोजन झालं सगळं. मग म्हटलं गणपती आणा वगैरे. मग त्यांनी पण सगळं आणलेलं आहे. तर त्यासाठी जे काही लागणार आहे तर त्यांनी मस्त असा हार पण आणलाय. तर आता हे बाजारात बरंचसं सामान भेटतं. तर काही आमच्या घरीच होतं पहिल्यांदा. ह्या ज्या माळा वगैरे आहेत तर त्या मी श्रीशाचं जे मंथली शूट करते त्यावेळेस तुम्ही पाहिलं असेल तर मी तेव्हाच आणले होते दिवाळीच्या वेळेस काही. आणि स्टार्टिंगला मी जेव्हा तिचं ते मंथली ते करायला लागले तर फोटोशूट तर त्यावेळेस काही आणले होते. तर हे त्यांनी मस्त असा छान असा मस्त क्यूट हार आणलाय. मला हा आवडला जास्त. पण छान वाटतो हा. तर बैलपोळ्याच्या वेळेस पण बैलांसाठी पण असं हे भेटतं बघा. तर त्या टाईप मग त्याच्यातलाच आहे हा. पण गणपतीला घातल्यानंतर खूप छान दिसणार आहे. म्हणजे काय होईल हाराने जर आपला हार जर राहिला कधीतरी आणायचा तर मग हा हार होऊन जाईल. तर त्यांनी सगळं आणले ध्यान करून. ते जे वाटा वगैरे लागतोय जे 5 हे तर हे घरात पण होतं. पण आता त्यांनी आणलंय तर मग मी पण हेच मांडणार आहे. तसं मी आणलंय त्याच्यामध्ये आणलेलं आहे टाटामध्ये. तर पानं वगैरे नागिनीचे. तर म्हटलं हे जे आहेत तर दिवाळीचे हे आहेत मटके. तर जे आपण नाही का बताशे वगैरे भरून ठेवतात त्यासाठीचं. तर त्याचंच मी थोडंसं क्रिएटिव्ह करणार आहे. ते मुलीने फुलं बनवलेत तर ते म्हटलं त्याच्यावरती मांडूयात असं साईडने थोडंसं डेकोरेशन करूयात. तर त्यांनी एवढे मेहनतीने बनवलं. त्या म्हणल्या का काकी आम्ही बनवतो. मग म्हटलं का बनवा. मग म्हटलं की हा म्हटलं असं मी पाहिलं होतं रील्समध्ये. तर मग त्यांनी बनवलेत. म्हटलं की त्याचा काहीतरी चांगला यूज करू. तर आता तुम्ही असाच आपल्या लॉगला कंटिन्यू राहा कशा पद्धतीने
ते सगळं गणपती वगैरे येत आहेत. तर गणपती बाप्पा पण आलेले आहेत, पण मी नंतर ना तुम्हाला शो करत, कारण की अजून आम्ही पण गणपती बाप्पा कसे आहेत ते पाहिलेलं नाही. तर त्यामुळं तर आता आम्ही हे झाले असं की थोडी गणपती बाप्पांची साईज थोडीशी मोठी वाटते. आणि हे जो आमचा चंद्रकोर आहे तर हे कमी टायमामध्ये बनवले, त्यामुळं मग थोडंसं हे वाटतं, म्हणजे अंदाजेच बनवलं होतं. मी त्यांना म्हटलं होतं की छोटासाच गणपती आणा फक्त, पण तो थोडा साईज मोठा दिसतोय मला. आणि मग हे सगळं पुट्ट्याचं आहे, तर काय माहिती वजन धरतंय की नाही, कारण की ह्याला भरपूर टाईम गेला आमचा. आणि त्यामुळे मग आता म्हणजे बराच वेळ झाला तरी आवरलेला आहे. ते म्हटलं आता थोड्या वेळच्यानी बसून पण घेऊ, कारण की त्यानंतर मग सगळ्यांना तिकडं मंडळाच्या तिथं पण जायचं आहे त्या गणपतीची आरती करण्यासाठी. तर सगळ्याजण येत असतात संध्याकाळी, कोणाला कितीही काम असलं तरी, छोट्याल्यापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळे येतात, म्हणजे वस्ती पुरताच आहे. तर त्यामुळं आणि जवळ पण आहे लगेच, तर असं कुठं लांब जायचं नाही त्यासाठी. तर मग त्या निमित्तानं आहे ना सगळेजण एकत्र येतात. तर आम्ही पण जातो. तर पाहूयात आता तिथं गेल्यानंतर तिथालचाही गणपती तुमच्यासोबत शेअर करेन मी. तर चला आता हे पटकन मांडून घेतो. आता एवढंच राहिले मांडायचं, त्यानंतर फक्त गणपती बसवून घेऊ. त्यानंतर मला बाकीचं घरचं आवरून मग तिकडं पण जायचं आहे. तर चला, तर स्टे ट्यून. तर आता इथे मी समई पेटवून घेत होते, कारण की कुठलीही पूजा जर करायचं म्हटलं तर आपण अगोदर दिव्यापासून सुरुवात करतो. तर दिवा वगैरे पेटवून घेतो. तर म्हटलं की अगोदर समई पेटवून घेऊयात, मग त्यानंतर जे काही थोडी फळांची वगैरे ते सगळं मांडायचं आहे, तर मग ती सगळी मांडणी करून त्याची पूजा करून ठेवूयात. कारण की मग गणपती बाप्पांना बसवण्यासाठी भरपूर टाईम आहे, कारण की संध्याकाळी बसवणार होतो आम्ही. आणि त्यामुळं मग फक्त नंतर सगळेजण आल्यानंतर मग बाकी थोडाफार म्हणजे असं टाईम न जाण्यासाठी मग अगोदरच हे सगळे छोटे छोटे तयारी आहे तर ती करून घेत होते. तर मी आता इथे समईपासून सुरुवात केलेली आहे. अगोदर मी समई पेटवलेली आहे. मग त्यानंतर आपण जो सगळं काय म्हणतात कळस वगैरे जे आहे तर ते आपण हे करून घेणार आहोत. तर लगेच तर त्यासाठी पण भरपूर टाईम लागतो, हे जे छोटं छोटं जे असतं ते. आणि कसं सगळेजण आल्यानंतर हे राहिलं ते राहिलं आणि सगळ्या गोष्टी खालून आणावं लागत होत्या. ते मेन हे वाटत होतं, कारण की इतके पाय म्हणजे दुखून आली होते ना. या अगोदर पण आम्ही म्हणजे डेकोरेशन वगैरे करत होतो, तेव्हा बऱ्याच वेळा आम्ही खाली उतरलो, मग ते सगळं घेऊन आलो. तर त्यामुळं मग बऱ्याचसं सामान आम्ही एकदा मग घेऊन आलो. आणि त्यानंतर मग जे काय आहे आपलं जे कळस वगैरे हे सगळं मी करून घेत होते, कारण की हे सगळं आपल्याला निवांत करता येतं. आणि तसे सगळेजण आल्यानंतर मग तर इथे मी जे कळस आहे तर ते सगळं हे असं म्हणजे व्यवस्थित आणि निवांत हे सगळी पूजा करता येते. नाहीतर हे नाही का असं लेट झाल्यागत मग त्याला इतके म्हणजे सगळेजण आल्यानंतर इतकी गडबड होते आणि सगळ्या गोष्टी समोर असून पण आपल्याला दिसत नाही कधी कधी. आणि तर त्यामुळं म्हटलं की आपण अगोदरच हे सगळं कळस वगैरे सगळं मांडून घेऊयात. मग त्यानंतर फक्त आपण गणपती बाप्पांना बसवायचं संध्याकाळी. तर बाकीचे पप्पा त्यांचे पण कामं चालले होते, त्यामुळं मग म्हटलं की ही छोटी मोठी जी तयारी आहे तर ती आपण करून घेऊयात. आणि मुलींनी मस्त असे इथं म्हणजे आपले वहीचे पानं असतात तर त्यापासून मग त्यांनी गुलाबाचे फुलं बनवले. तर त्यासाठी वॉटर कलर आणि ते काही इथं नव्हते. आणि मग जे हळदी कुंकू आहे तर त्याचाच कलर दिला आहे त्यांनी. तर छान मस्त असे ते फुलं पण त्यांनी म्हणजे खूप मेहनतीने बनवले. तर म्हटलं की चला आपण ते डेकोरेशनमध्ये मग कुठं व्हायना बी ते यूज करणारच. तर हे जे आपलं काय म्हणतात विडा पण ठेवतात तिथे पानाचा, तर तो मी ते हे करत होते. मी घरचं पण थोडंसं हे आणलं होतं, तर पण त्याच्यामध्ये आणलेलं होतं सगळं व्यवस्थित आणलं होतं सामान. तर मग त्याचा पण सगळं ते पण ठेवून घेतलं मी. आणि म्हटलं मग नंतर ना फक्त गणपतीच म्हणजे गणपती बाप्पांनाच फक्त बसवायचं संध्याकाळी. तर हे सगळं जे आरतीचा ताट वगैरे आहे तर ते मी खालूनच करून आणलं होतं, की सगळ्या गोष्टी इथे आणायच्या. पुन्हा मग ते इतका म्हणजे पुन्हा इथे कचरा होतोच, तर मग ते सगळं म्हणजे पुन्हा झाडत राहायचं. आणि त्यात गणपती बाप्पा पण म्हणजे लवकरच आले होते. तर 5 वाजता तरी आणला असं गणपती बाप्पा. तर त्यामुळं मग म्हटलं की आता नको म्हणजे झाडू नको मारायला. त्यामुळं त्याच्यानंतर जे काही आपलं कचरा वगैरे झाला तो मी नुसतं हातानेच कलेक्ट करून फक्त साईडला ठेवला होता तिकडेच. पण मग झाडू नव्हता मारला. तर मग इथे आपली अशा पद्धतीने सिंपल आणि सोबर पद्धतीने आपला गणपती बाप्पा आम्ही बसवणार आहोत. म्हणजे काय म्हणता येईल ना, लेट पण थेट असं झालं नियोजन सगळं आणि डेकोरेशन आपलं.
तर म्हणजे थोडी पण सकाळी तर थोडी पण आयडिया नव्हती की गणपती बाप्पा बसवायचेत म्हणून. पण दुपारनंतर सगळं काय म्हणतात प्लॅनिंग चेंज होऊन सगळं असं काही गणपती बाप्पा आमच्या घरी पण आले आणि अशा पद्धतीने आमचं डेकोरेशन झालं होतं. तर कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा. तर खुशी तू खरोखर सांगा मला भीती वाटत राहिली. मग आता भांडी पाहिजे आपल्या काय आणि काय दाद्या पण काय असतो तर अशा पद्धतीने पहिल्यांदाच आमच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे. तर कसं वाटलं आमचं डेकोरेशन, आमचे गणपती बाप्पा कसे वाटले ते नक्की सांगा.